दर्शक हो, तुम्हाला बृजभूषण सिंह आठवतोय का? तोच तो, तोऱ्यात बोलणारा, घमंडीपणाचं प्रदर्शन करणारा, मी एकटाच अतिशहाणा असा म्हणणारा, अतिशहाण्याची भाषा बोलणारा आणि सर्वांना वेठीस धरणारा. त्याच्या तोंडावर मोदी सरकारने अशी चापटी मारली आहे की हा बृजभूषण कुस्तीमधून संन्यास घेण्याची घोषणा करून बसला. कुस्ती खेळणाऱ्या खेळाडूंच्या डोळ्यात पाणी देणारा बृजभूषण वादात अडकला. तो लैंगिक छळाच्या आरोपात. तो मनमानी करायचा, दादागिरी करायचा. संपूर्ण कुस्ती क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला त्यानं. बृजभूषण सिंह जेव्हा मीडिया समोर येऊन डरकाळी सोडू लागला तेव्हाच खेळाडूंना घाम फुटला होता. देशासाठी लढणारे खेळाडू या बृजभूषणच्या राजकारणाला कंटाळले होते. नेहमीच हा दमदाटी करायचा. सुमारे 12 वर्ष हा माणूस कुस्ती क्षेत्रात राजकारण करत होता. जो खेळाडू याला चांगला वाटायचा किंवा ज्या खेळाडूकडून याला पॉकेट मनी मिळायचे त्याच खेळाडूसाठी हा आपली ताकद लावायचा, लॉबिंग करायचा. खरं कष्ट करणाऱ्यांच्या डोळ्यात आसवं दिली या माणसानं. पदावर बसल्यानंतर माणसातला राक्षस जेव्हा बाहेर येतो ना, तेव्हा जो किती अभद्रपणे वागू शकतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे बृजभूषण चरण सिंह. हा माणूस कुस्ती महासंघाचा अध्यक्ष झाल्यानंतर आपली दुकानदारी चालवत होता आणि त्यासाठी आपलं राजकीय वजन वापरत होता. डोक्यावर नेहमी मोदी शहांचा हात ठेवून खेळाडूंना वैयक्तिक मागण्या करणारा, अपमानित करणारा, शिव्या घालणारा, मुलींना अपमानित करणारा, महिला खेळाडू मुलींना वाईट नजरेनं पाहणारा. पण कमाल म्हणजे मागच्या 7-8 महिन्यांपासून कुस्तीचा हा वाद सुरू आहे. मागच्या 7-8 महिन्यांपासून बृजभूषण सिंह हटावची जी खेळाडूंनी जे बृजभूषण सिंह हटाव यासाठी आंदोलन केलं होतं त्याची दखल कधीही कुठेही मोदी शहांनी घेतली नव्हती, घेतली नाही. खेळाडू लढत राहिले, झटत राहिले, पण मोदी शहांनी बृजभूषणला नेहमी पाठीशी घातलं. पण आता मात्र 2023च्या डिसेंबर महिन्यात कुस्ती महासंघाची निवडणूक झाली आणि या कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत बृजभूषण स्वतः अध्यक्ष झाला नाही, परंतु त्यानं आपला माणूस अध्यक्ष केला. आणि जेव्हा निवडणूक संपली, गुलाल उधळला गेला, तेव्हा तो मीडिया समोर आला आणि सरळ सरळ म्हणाला की ज्यांना माझा विरोध करायचा त्यांनी ऐकून घ्या. दबदबा माझा काल पण होता, आज पण आहे आणि उद्या पण राहील. खेळाडू संतापले, घाबरले. ते म्हणाले हे काय होऊन बसलो. ज्याला हटवण्यासाठी लढलो तोच आता पुन्हा अध्यक्ष, पुन्हा 5-6 वर्षे अशीच वायपट. आणि मग मात्र खेळाडूंचा धीर कचला. त्यांनी संन्यास घेण्याच्या घोषणा सुरू केल्या, आपली पदकं माघारी द्यायला सुरुवात केली आणि यातून देशात हळहळचं वातावरण बनलं. लोकांची सहानुभूती खेळाडूंना मिळू लागली आणि मात्र मोदी सरकार घाबरलं. मोदी सरकार बॅकफुटवर आलं. त्यांनी बृजभूषणवर कारवाई करण्याचं ठरवलं आणि बृजभूषणचा दबदबा असलेला कुस्ती महासंघच निलंबित केला आणि खऱ्या खेळाडूंना न्याय मिळाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय महाराज.